चला आज गोड केकच्या पाठीमागची गोष्ट सांगते. तर काय झालं, मला ऑर्डर होती हाफ KG चॉकलेट फ्लेवरमध्ये आणि कस्टमर संध्याकाळी केक नेणार होते. मग मी 3-4च्या आसपास केक आयसिंग करायला घेतला, ज्याचे की स्पॉन्ज वगैरे मी बेक आधीच करून ठेवले होते. आणि इथं असा विषय झाला की मी फॉल्ट लाईन डिझाईन बनवूया म्हटलं, बट फॉल्ट लाईन वगैरे छान आली आणि त्याच्यानंतर मी केकच्या टॉपवरती जी डिझाईन केली ना ती मलाच आवडली नाही. मग काय परत सगळी डिझाईन काढली आणि सगळी डिझाईन काढल्यानंतर मग असा विचार झाला की काय करायचं केकवरती. आणि मला असं कुठंतरी वाटायला लागलं की खूप जास्त क्रीम तर नाही ना झाली. सो म्हणून थोडासा विचार केला आणि कुठेतरी थोडासा कलर मिक्स झालेला मला वाटला. मग काय मी मागचा पुढचा कसलाही विचार न करता सरळ सगळी जी क्रीम होती केकची ना काढून घेतली. कारण माझे पेशन्स संपले होते आता केक व्यवस्थित करायचे. त्यामुळे सगळी केकची क्रीम काढून घेतली आणि त्याच्यानंतर सगळा ब्ल्यू कलर करून मी जी केकला फायनल डिझाईन केली आहे ना ती तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.